सर्व फुलेप्रेमींचं या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत आहे। मित्रो, आपण सगळे जाणताच की गेल्या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये 2 जानेवारी ते 5 जानेवारी असा भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल सुरू केला। फुले फेस्टिवल सुरू करण्याचा उद्देश काय होता की ज्या पुण्यामध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातिमाई शेख, आद्य क्रांतिगुरू वसंत लहुजी साळवे यांनी उत्तुंग कार्यकर्तृत्व केलं, यांची आठवण, यांच्या कार्याला उजाळा आणि यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण हा फुले फेस्टिवल सुरुवात केली। या फुले फेस्टिवलचा मुख्य उद्देश असा आहे की मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळ आणि फुलेंची चळवळ यांचं मिश्रण जर केलं तर त्यातनं काय निर्माण होतं, संविधान निर्माण होतं। त्यामुळे या फुले फेस्टिवलचा केंद्रबिंदू आपण संविधान ठेवला आणि संविधान जनजागृती तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या वंचित, शोषित, पीडित, कष्टकरी, दलित, मजूर यांच्यापर्यंत संविधानाने त्यांना दिलेले हक्क आणि कर्तव्य पोहोचले पाहिजेत यासाठी संविधान जागर अभियान आहे ते फुले फेस्टिवलचा भाग आहे। देशातील मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 साली या पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आणि फातिमाई शेख यांनी वसंत लहुजी साळवे याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं जमलेला प्रत्येक फुलेप्रेमी हा या फुले फेस्टिवलचा अधिकृत निवडपत्र दिलेला अध्यक्ष आहे। शेकडो अध्यक्ष असणारी ही देशातली काही जगातली पहिली घटना आहे। आणि या माध्यमातून आपण काय करतो की आपल्या फुले प्रेमी कवयित्रींना सावित्रीमाईची वेशभूषा, उद्या 3 जानेवारी सावित्रीबाईची जयंती, तब्बल 200 कवयित्री, देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि कवयित्री सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या जयंतीदिनी मानवंदना करतील आणि त्या सर्व एका लुगड्यामध्ये असतील। या देशामध्ये हे सगळ्यात अगोदर घडलं, पहिल्यांदा घडतं असं की यामुळे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सावित्रीच्या वेशभूषेत आपण स्त्रियांना आणतोय, कवयित्रींना आणतोय। याचा उद्देश असाच आहे की सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, फातिमाई शेख, वसंत लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या कर्तृत्वाचा इतिहास याचा प्रचार प्रसार करणे, देशभर करणे। आजच्या या फुले फेस्टिवलसाठी 2 जानेवारी ते 5 जानेवारीसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली 7 ते 8 राज्यातील कवी उपस्थित आहेत। दररोज 200 कवींचं सादरीकरण होणार आहे आणि विशेष म्हणजे 4 दिवस सर्वांना सकाळचा नाश्ता, चहा आणि दुपारचे दर्जेदार जेवण हे मोफत विनामूल्य असणार आहे। संपूर्ण फुले फेस्टिवलच हा विनामूल्य असणार आहे। याचा उद्देश एकच की 4 दिवस या पुण्यामध्ये